हा आहे माझ्या मावशीचं घर. बघा कसं आहे, छान आहे. ती करते तिच्या पोरासाठी पोळी, बेसन पोळी. आम्हाला जायचं होतं राम मंदिरात दर्शनाला. तिकडचं पण तुम्हाला दाखवते. राम मंदिराचा खूप छान मंदिर आहे तिथं. 7-8 दिवस झाले राम म्हणजे रामाचा कथा चालू आहे. 8-7-8 दिवस झाला आहे. आणि महाप्रसाद पण चालू आहे. बघा बेसन पोळी करत आहे ती तिच्या पोरासाठी. पहिला घरातलं सोय करूनच बाहेर निघावं लागतं कोणत्या पण स्त्रीला. काही सोपं नसतं स्त्रीचं काम कधी पण. बघा तिची सासूबाई आहे इथं बिड्या करते. ती वयस्कर आहे. देवघर आहे आणि त्यांची सासूबाई आहे, दाखवते तुम्हाला. तर त्यांची आजी वयस्कर आहे, खूप बिड्या करते ती पण आजी. आणि चला ही माझी मम्मी, मी माझी मावशी चाललो आम्ही मंदिरात, रामाच्या मंदिरात. म्हणजे असं 10-15 मिनटं चालावं लागतं मंदिरासाठी. खूप आतमध्ये मंदिर आहे पंचवटी कॉलनीत, आमच्या नगरमध्ये पंचवटी कॉलनी. असं पंचवटी कॉलनी म्हणजे नाशिकमध्ये पण आहे पंचवटी. ते खूप भारी आहे पंचवटी नाशिकमध्ये पण. हा आमचं गाव आहे नगर शहर. खूप म्हणजे एवढं काही डेव्हलप नाही आहे बारामतीसारखं, पण आहे आमच्यासारखं ना, चांगलाच आहे नगर. आम्ही चाललो, खूप दिवसांनी बाहेर पडलो रात्रीचं. बघा मंदिरात किती लोक भरले, एवढं दर्शनासाठी आले लोक. भंडारा चालू आहे, देवाचं कथा पण चालू होतं. कथा झाल्यावर भंडारा लावलं त्यांनी. त्या माणसाचा किती महापुण्य आशीर्वाद घेतो तो माणूस. बघा किती लोकांना आशीर्वाद. अन्नदान म्हणजे काय श्रेष्ठ. बघा मंदिराचं लोकेशन किती फार छान आहे. नारळाची झाडं, पब्लिक पण किती भरपूर आले. भरपूर पब्लिक आले. ते नारळाच्या झाडाला अशी लाइटिंग लावलंय ना, किती भारी वाटते ना, खूप भारी वाटते नारळाच्या झाडाला. लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा प्लीज. शहरातील मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित आहे. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं आणि औक्षण करावं. श्रीमती भीमाबाई नानासाहेब पारसकर यांच्या 61 निमित्त हा सुंदर सोहळा. सगळ्यात आमच्या ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्यांना विनंती आहे की आपण कृपया मंचावर